नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे. आपण बघा, गेल्या तासाला ग्रेट सायंटिस्ट्स हॅव अ क्वेश्चनिंग माइंड हा लेसन इथं अभ्यासतोय. लेसन इज रिटन बाय द ग्रेट डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हा लेसन लिहिला. CV रामन यांच्याबद्दल हा लेसन असलेला आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की जे वैज्ञानिक आहेत, द पर्सन हू इज सायंटिस्ट, these personalities are having a questioning mind. यांच्या मनामध्ये काय, नेहमी प्रश्न असतात. प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा असतो. एका वेगळ्या दृष्टीनं, एका वेगळ्या विचारानं काय आहेत हे इथं वैज्ञानिक इथं काम करताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग या विचारामुळेच CV रामन हे सुद्धा एक महान व्यक्तिमत्व इथं बनलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपण बघा काय पाहिलं होतं. ज्यावेळी CV रामन लंडनहून कलकत्त्याला येत होते, ही वॉज रिटर्निंग फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकत्ता. On board, young CV Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in the London. Acoustics, व्हायोलिनच्या ध्वनिशास्त्राबद्दल त्यांनी काय केलेलं आहे, एक व्याख्यान इथं दिलेलं आहे. आणि ते व्याख्यान देऊन ते इथं परत येत आहे. आणि परत येत असताना ते जहाजावरच्या डेकवर इथं उभं राहिले. अँड ही वॉज गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. ओशन म्हणजे समुद्र. समुद्राचे जे निळशार पाणी आहे, त्या निळाशार पाण्याकडं काय पाहत आहेत, आपले CV रामन इथं पाहत थांबलेले आहे. ॲज ही ग्लास्ड अप ॲट द स्काय विच वॉज द सेम शेड ॲज द ओशन. आणि पाहत असतानाच एका बाजूला समुद्राकडे पाहत आहेत आणि त्याचवेळी त्यांची नजर कुठे जाते, तर आकाशाकडे जाते. आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते, आकाशामध्ये आकाशाचा रंग आणि समुद्राचा रंग एकच आहे. बघा हां, आकाशाच्या रंगाची शेड आणि आपल्या समुद्राची सुद्धा शेड इथं एकच आहे. एकाच प्रकारची इथं शेड आहे. म्हणजेच आकाशाचाही रंग निळा आहे आणि समुद्राचा रंगही निळा आहे. हे असं का, वाय? मग हा प्रश्न त्यांच्या मनात येतो. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. आणि हे सगळे प्रश्न त्यांच्या मनात इथं येतात. त्यांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर पुन्हा एकदा सुरू होतं आणि ते विचार करायला लागतात. वाय आर द बोथ सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. आकाश आणि समुद्र किंवा ह्यांचा जो रंग आहे, ह्या रंग एकच कसा काय, यात फरक का नाही, हे इथं विचार करतात. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे पाहणं, दिसणं. हा जो असा रंग दिसतो, एकच रंग आपल्याला दिसत आहे, याच्या मागे नेमकं कारण काय आहे. व्हॉट मे बी द रिझन. आता बघा रिझन तिथं शोधताय. हिज माइंड सीम टू सजेस्ट. बघा, हिज माइंड, माइंड म्हणजे मन म्हणणं, MIND, माइंड, मन. हिज माइंड सीम्ड टू सजेस्ट that the reason could be the scattering of light by water molecules. बघा, मग त्यांच्या मनात आता लगेच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. आता पहिलं विधान येतं, हिज माइंड सीम टू सजेस्ट. सजेस्ट म्हणजे सुचवणे, सांगणे. दॅट द रिझन कुड बी स्कॅटरिंग. रिझन म्हणजे कारण. लहाबाळानं तिथं लिहून घ्या वहीमध्ये. माइंड म्हणजे मन, सजेस्ट म्हणजे सुचवणे, SUGGEST, सजेस्ट म्हणजे सुचवणे. अँड द रिझन म्हणजे कारण. द रिझन
कुड बी द स्कॅटरिंग म्हणजे पसरणे. SCA बघा, SCATTERING स्कॅटरिंग म्हणजे पसरणे. ऑफ लाईट म्हणजे प्रकाश. बाय वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे पाण्यामधले घटक. आता हे जे पाण्यामधले घटक आहेत, पाण्यामधल्या घटकांचा आणि लाईटचा काहीतरी इथं काय झालं आहे, काहीतरी त्याच्यामध्ये फरक झाला आहे. लाईट पसरलेले आहेत. स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स पहिलं कारण. हाऊएव्हर धिस थिअरी वॉज एट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. आता मग हा त्यांचा पहिला विचार आहे, पहिलं सजेशन आहे. आता ही सजेशन काय आहे, सायंटिफिकली वैज्ञानिकदृष्ट्या त्यांचा हा जो विचार आहे, हा विचार प्रूव्ह होणं किंवा सत्यात उतरवणं किंवा पुराव्यानिशी इथं काय करणं, त्याची शहानिशा होणं इथं अजून काय आहे, राहिलेलं आहे, शिल्लक आहे. हे सुद्धा करणं गरजेचं आहे. मग हाच विचार घेऊन काय येत आहेत, C.V. रामन कलकत्त्याला पोचत आहेत. वेन द शिप अँकर्ड ॲट कलकत्ता. अँकर्ड म्हणजे पोचणे. ज्यावेळी शिप कलकत्त्याला पोचली, द यंग मॅन इमिजिएटली वेंट ऑन टू द कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थेरी. मग आता त्याने एक विचार मांडला होता की पाण्यामधल्या घटकांच्यामुळंच काय होतं आहे, आकाशाचा आणि पाण्याचा रंग एकच असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही काय झाली त्यांची प्राथमिक थेरी किंवा प्राथमिक आपण काय म्हणू त्याला, एक त्यांनी निष्कर्ष इथं काढला होता. मग त्यांनी काढलेला निष्कर्ष इथं काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता ते कामाला लगेच लागलेत. मी म्हणतोय व्हॉट एव्हर आय हॅव डिसाईड दॅट मस्ट बी प्रूव्ड, दॅट मस्ट बी रेक्टिफाईड, दॅट मस्ट बी स्टडीड. याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग पुन्हा त्यांनी काय केलं, द यंग मॅन इमिजिएटली म्हणजे लगेच कलकत्त्यात पोचल्या त्यांनी काय केले, प्रयोग करायला सुरुवात केली. आणि ते वेगवेगळे प्रयोग इथं करताय. ही इज एक्सपेरिमेंटिंग. त्याने आता प्रयोग करायला सुरुवात केले टू प्रूव्ह हिज थेरी. त्यांनी जी थेरी मांडलेली आहे, त्यांनी जो निष्कर्ष काढलेला आहे, तो निष्कर्ष इथं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. आता हिज रिसर्च इन ऑप्टिक्स म्हणजे त्यांनी जो रिसर्च केला आहे, हिज रिसर्च इन ऑप्टिक्स किंवा हा जो आपण रामन इफेक्ट म्हणतो, हा रामन इफेक्ट काय सांगतो, प्रकाशाचं विकरीकरण, की ज्याच्यामध्ये आकाश निळं दिसतं. इवन इंद्रधनुष्य जो आहे, 7 कलर आहेत, ते कलर 7च का दिसतात, इवन जास्त निळा रंगच आपल्याला का दिसतो, याच्याविषयी आपल्याला असलेला पाहायला मिळेल. मग त्यानं तर शोध घ्यायला सुरुवात केली. रिसर्च, शोध घेणे इन ऑप्टिक्स, प्रकाशाचा इथे शोध घेत आहे, ते प्रकाशावरती ते अभ्यास करत आहेत. द सायन्स ऑफ लाईट, प्रकाशामागचं काय आहे, एक विज्ञान ते इथं शोध घेत आहे. रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. आणि हाच इथं शोध आहे जो रामन इफेक्ट आपण म्हणतो, तो रामन इफेक्ट इथं आपल्याला पाहायला मिळेल. ही अनाऊन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आणि 1928 मार्च महिन्यामध्ये त्यांनी काय केलं, हाच त्यांचा जो शोध आहे, त्यालाच आपण रामन इफेक्ट म्हणू. हा रामन इफेक्ट काय केला, त्यांनी साऱ्या जगासमोर इथं आणला. द डिस्कवरी वन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स. आणि मग हे जे त्यांचा असा निष्कर्ष होता की पाण्यामधले कण आणि प्रकाश या दोघांच्या मिलनामुळंच काय होतं, निळा रंग इथं आपल्याला तयार होतो, हे इथं त्यांनी सिद्ध केलं. आणि हे सिद्ध केल्यामुळंच काय झालं आहे, त्यांना फिजिक्समधील 1930चं जे नोबेल प्राईज आहे, नोबेल पुरस्कारसुद्धा यांना मिळालेला आहे. जे बघा किती मोठं त्यांनी काम केलं आहे. द डिस्कवरी वन हिम द नोबेल प्राईज. त्यांनी शोधून काढलं, त्याच्यामागचं सायन्स शोधून काढलं. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू ॲन एशियन. आणि मग हे काय होतं, 1930
ही आशियामधील अशी ही पहिली व्यक्ती होती. C.V. रामन या काय बनल्यात, आशिया खंडातील पहिली व्यक्ती इथं बनलेल्या आहेत की जिला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे भौतिकशास्त्रातलं. हे इथं महत्त्वाचं आहे. द डे ही डिस्कवर्ड द रामन इफेक्ट 20th February वॉज लेटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. आणि मग C.V. रामन यांनीच काय केलं आहे, 28 फेब्रुवारी या दिवशी काय केलं, हा रामन इफेक्ट साऱ्या जगासमोर आणला. आणि म्हणून या दिवसापासूनच काय केलं जाते, ह्या जगाला या दिवसाला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सुद्धा इथं गौरवण्यात आलेलं आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपण दर 28 फेब्रुवारी या दिवशी काय करतो, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून हा दिवस काय करतो इथं साजरा करताना पाहायला मिळेल. या दिवसामागचं कारण काय, द C.V. रामन यांनीच हा रामन इफेक्ट म्हणजेच काय म्हणू आपण, प्रकाशामागचं जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा तो शोध लावला. आणि आकाश निळं आणि पाणी निळं का दिसतं याच्या मागंसुद्धा यांनीच इथं शोध लावलेला तुम्हाला पाहायला मिळेल. इवन बिफोर दिस हिज कंट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स had been acknowledged and he was elected to fellow of the Royal Society in 1924. आणि त्यांचं हे जे कार्य आहे प्रकाश संश्लेषण, प्रकाशवर्ष आपण म्हणू, हे जे कार्य प्रकाशाचा शोध किंवा प्रकाशाविषयी त्यांचं असणारं संशोधन, त्यांचा असणारा अभ्यास, त्यांचा असणारा गाढा अभ्यास, त्यांना असणारी माहिती किंवा त्यांचं असणारं ज्ञान या कार्यामध्येच त्यांना काय केलेलं आहे, याआधीसुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. काय बघा, ही हॅड बीन अक्नॉलेज्ड अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी 1924. 1924ला जी रॉयल सोसायटी आहे, रॉयल सोसायटीमध्ये सुद्धा त्यांचा इथं गौरव करण्यात आला आहे. इथं त्यांचा गौरव केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. यू वूड हॅव लर्न अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. आता हा जो रामन इफेक्ट आहे याच्याबद्दल आपल्याला शाळेत शिकवलं जाणार आहे. विज्ञानाशी निगडीत आहे बाळांनो. विज्ञानाच्या तासाला इथं काय केलं जाणार आहे, हे शिकवलं जाणार आहे इन डिटेल ॲट स्कूल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. मग हा जो शोध लावला, हा शोध जवळजवळ 2000 केमिकल कंपाऊंड्स, रासायनिक घटक आहेत, रासायनिक घटक तयार करण्यामध्ये सुद्धा काय आहेत इथं महत्त्वाचं ठरलेलं आहे बाळांनो. म्हणजे बघा, रामन इफेक्ट C.V. रामन यांनी लावलं शोध, इथं काय आहे, केमिकल्स रसायनसुद्धा तयार करताना इथं उपयोगी पडतो आहे. इथं उपयोगी पडलेला आपल्याला पाहायला मिळेल. किती मोठं काम आहे यांचं, अतिशय मोठं काम किंवा खूप मोठं योगदान यांचं इथं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अँड can you guess what the cost of equipment that Raman used to prove his theory was? A measly 200 rupees. Guess? म्हणजे विचार करा. त्यांचा हा जो निष्कर्ष होता, काय निष्कर्ष होता, द कॉस्ट ऑफ त्यांनी आकाश आणि पाणी, समुद्रातलं पाणी, या दोघांचाही रंग निळा का आहे याच्या मागचं कारण शोधण्यासाठी जे इक्विपमेंट, जे साधन वापरलं, ज्या साधनाचा त्यांनी उपयोग केला, त्या साधनाची किंमत काय होती बाळांनो, जस्ट 200 रुपीज. फक्त 200 रुपये. फक्त 200 रुपये किमतीच्या साधनामध्येच यांनी काय केलं आहे, यांनी हा शोध इथं लावलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे अतिशय त्याला पैसासुद्धा त्यांना खर्च करावा लागला नाही. म्हणजे फक्त इथं काय करायचं आहे बाळांनो, तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करायचा. यू हॅव टू यूज युअर ब्रेन. मेंदूचा वापर करायचा. भन्नाट अशा कल्पना आहेत आपल्याला, पण काय होतं, वी आर नॉट युझिंग आवर ब्रेन. आपण आपल्या ब्रेनचा 1% वापर करत नाही. काय करत नाही. जर आपण ह्या ब्रेनचा 100% वापर केला तर माणूस कुठे पोचू शकतो. पण आपण आपल्या मेंदूमध्ये इतकी ताकद आहे बाळांनो. जर आपल्या मेंदूची कपॅसिटी पाहिली तर आपला फोन जो आहे, फोनची कपॅसिटी किती आहे बघा, 164 GB आपण म्हणू. असे जवळजवळ कितीतरी फोन आपल्याला घालावे लागतील तर काय होते, आपल्या मेंदूची कपॅसिटी होतं.
जे किती टेराबाईट आहे हे सुद्धा आपल्याला आपण माहिती नाही. इतकी मोबाईल आपल्या मेंदवाची कपॅसिटी आहे. कितीही भयानक अशा गोष्टी हे साठवून ठेवू शकतो. इतकी आपल्या मेंदूची कपॅसिटी आहे, मेंदूची पॉवर आहे. पण आपण त्या पॉवरचा इथं वापर केला नाही, करत नाही. त्यामुळे बाळांनो काय करायचं आहे, आपल्याला आपल्या मेंदूचा पॉवर, मेंदूची जी शक्ती आहे, मेंदूच्या शक्तीचा वापर करायचा आहे. मेंदूचा वापर करायचा आहे. वी हॅव टू यूज द पॉवर ऑफ अवर ब्रेन अँड डेफिनेटली यू विल सी, यू विल हॅव अ ब्राईट फ्युचर. अतिशय आपलं भविष्य काय असणार आहे, उज्ज्वल असणार आहे. बघा फक्त 200 रुपयामध्ये C.V. रामन यांनी काय केले, लाईट या एक कारण शोधलं. म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता किती आहे बघा. त्यांनी कसा विचार केला, विचार करण्याची कपॅसिटी त्यांची किती आहे, ह्या सगळी गोष्ट आपण इथं अभ्यासणं इथं गरजेचं आहे. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. बघा रामन यांचं मत आहे, स्ट्रॉंग मत आहे. काय मत आहे त्यांचं, शुड बी नॉट बी कन्फाइंड टू द लॅबोरेटरीज टू द सायंटिफिक प्रॉब्लेम्स. दे शुड सर्च अराउंड देमसेल्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइंड टू लॅबोरेटरीज. कन्फाईंड म्हणजे स्वतःला बांधून घेणे. वैज्ञानिकांनी स्वतःला प्रयोगशाळेमध्येच न दाबून ठेवता, प्रयोगशाळेमध्येच न थांबता काय केलं पाहिजेत, त्यांनी बाहेर फिरलं पाहिजेत. सायंटिफिक प्रॉब्लेम्स हे जे वैज्ञानिक काही प्रॉब्लेम्स आहेत, वैज्ञानिक जे प्रश्न आहेत, वैज्ञानिक प्रश्न सोडवण्यासाठी फक्त प्रयोगशाळेशी न निगडीत राहता तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुम्ही प्रयोगशाळेच्या बाहेर पडणं गरजेचं आहे, निसर्गामध्ये जाणं गरजेचं आहे. दे शुड रीच अराउंड देमसेल्स, दे शुड सर्च अराउंड देमसेल्स. आपल्या स्वतःभोवती सगळी प्रश्नांची उत्तर आहेत. आपल्या स्वतःभोवती तुम्ही काय करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. जस्ट ट्राय टू फाइंड आन्सर्स सराउंड युअर सेल्फ. तुमच्या भोवतीलचे काय करा, तुम्ही शोध घ्या, तुमच्या अवतीभोवती पहा. आपली नजर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. गरज ही शोधाची जन्य आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे काय करा, शोध घ्या. आणि शोध घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला काय मिळतील, तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथं उत्तरं मिळणार आहेत. इन अकॉर्डन्स विथ द नेचर. आणि निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्याचा, गो टू द नेचर. निसर्गामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं असलेलं पाहायला मिळेल. फक्त ते प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आपली नजर असणं गरजेचं आहे. त्या नजरेचा वापर करा, मेंदूचा वापर करा. अँड जस्ट ट्राय टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ ऑल युअर क्वेश्चन्स. तुम्हाला जी प्रश्न पडलेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाळांनो कुठे मिळणार आहे, निसर्गामध्ये नक्कीच मिळणार आहे. अँड फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्ड वर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. आणि मग हे जे विज्ञानाचा खरा रस, इसेन्स आपण म्हणूया, विज्ञानाचं रहस्य कशात आहे बाळांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणतात बघा, लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग. विचार करणं, आपण आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावणं गरजेचं आहे. विचाराच्या कक्षा रुंदवायच्या आहेत, त्यासाठी आपलं वाचन हवं. प्रगल्भ असं वाचन करणं गरजेचं आहे, प्रगल्भ असा अभ्यास करणं गरजेचं आहे. अँड हार्डवर्क, खूप कष्ट करण्याची तयारी आपली असली पाहिजेत. कोणताही शॉर्टकट नाही आहे इथं, यशाला कोणताही इथं शॉर्टकट नाही. देर इज नो नीड ऑफ एनी काइंड ऑफ शॉर्टकट टू अचीव सक्सेस. हार्डवर्क करणं गरजेचं आहे. हार्डवर्क इथं अपेक्षित आहे. हार्डवर्क घ्या. अँड नॉट इन इक्विपमेंट. मग माझ्याकडे ही साधनं आहे, ते साधनं नाही असं म्हणत न बसता काय करा, तुमच्याकडे जी अवेलेबल साधनं आहेत, जी अवेलेबल इक्विपमेंट आहेत त्यांचाच वापर करा. जे रिसोर्सेस आहेत त्याच रिसोर्सेसचा अभ्यास करा, वापर करा आणि मग तुमच्या शोधाला लागा. बघा, डेफिनेटली यू विल अचीव सक्सेस. हाऊ ट्रू, किती सहज आहे. Though the oceans and the sky have always been blue in color, it indeed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. किती खरं आहे बघा, हाऊ ट्रू म्हणतायत. Though the oceans and the sky have always been blue in color, आकाश आणि समुद्राचं पाणी दोन्हींचाही रंग काय आहे, निळा रंग आहे. It indeed questioning mind. पण याच्या मागचं रहस्य, याच्या मागचं खरा प्रश्न कोणी शोधला, खरं कारण, खरं सायंटिफिक आउटलुक
वैज्ञानिक दृष्टिकोन इथं गरजेचा आहे. अ माइंड विथ अ वैज्ञानिक दृष्टिकोन. एका मनानं, की ज्या मनाचा दृष्टिकोन काय वैज्ञानिक आहे, ज्याच्याकडं एका वैज्ञानिक पद्धतीनं हा प्रश्न पाहिला, वैज्ञानिक पद्धतीनं या प्रश्नाकडं पाहिलं गेलं आणि म्हणून हा आपल्याला शोध लागला. आणि म्हणून तो बाळांनो आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन हवा. मूल्य शिक्षणामधलं एक आहे 10 जी शिक्षण आहे, त्या 10 मूल्य शिक्षण आपण म्हणूया, त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन हा सुद्धा महत्त्वाचा आहे. या वैज्ञानिक दृष्टिकोन असणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपण आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडं चिकित्सक वृत्तीनं पाहिलं पाहिजे, चिकित्सक पद्धतीनं पाहिलं पाहिजे. तरच आपण काय करू शकतो, आपल्याला विचार करू शकतो, आपल्याला विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते. यू हॅव टू फाइंड आउट, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. खूप कष्ट घ्यावे लागते आणि खूप कष्ट घेऊनच आपण काय करतो हे शिकू शकतो. हे असं आपल्याला कोण म्हणत आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर पाहनो आज आपण इथे थांबतोय. याच्याविषयी आपण पुन्हा उद्या पाहणार आहोत. हा नेमका रामन इफेक्ट काय होता याचीसुद्धा एखादं पिक्चर, एखादं चित्र किंवा एखादा प्रयोग मी तुम्हाला काय करेन उद्या दाखवेन. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. थँक्यू.